नमस्कार. मी श्री कैलास काकडे, मुख्याध्यापक, नूतन माध्यमिक विद्यालय लोणी मसदपूर, कर्जत तालुका मुख्याध्यापक संघातील सर्व मुख्याध्यापक बंधू भगिनी यांचं मी हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, आज 2 ऑक्टोबर 2023 म्हणजेच महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आज आपण उत्साहामध्ये सर्व विद्यालयामध्ये आपण साजरी केली आहे. या दोन महान नेत्यांना या ठिकाणी त्यांचे विचार, त्यांनी दिलेलं योगदान संपूर्ण भारत देश व जगाला हे माहिती आहे, म्हणून त्यांच्या विचारांचे देवाणघेवाण हे अखंडपणे चालू राहो, याचे विचार समाजामध्ये सदैव जागृत राहण्यासाठी आपण विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना याचं मार्गदर्शन करून खूप आनंदाने उत्साहाने आजची जयंती साजरी केली आहे. मित्रांनो, 2 ऑक्टोबर ही जन्मतारीख खरंच इतकी इतिहासामध्ये नोंद झालेली महान जन्मतारीख आहे का? नक्कीच आहे. ज्या ज्या बालकांचा जन्म 2 ऑक्टोबरला झाला ती बालकं खरंच सत्य अहिंसेने चालणारी आहेत हे इतिहास सांगत आहे. म्हणून आजच्या जन्मतारीख या दिवसाच्या निमित्तानं आपल्याच संघातील हुरहुन्नरी, प्रामाणिक, सत्य अहिंसेने चालणारी, धडाडीचं नेतृत्व असे कर्जत तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सन्माननीय आपले सर्वांचे लाडके मित्र सन्माननीय बाळासाहेब वाघ यांना आजच्या या वाढदिवसानिमित्त आपणा सर्वांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांचं या ठिकाणी उदंड आयुष्य लाभो आणि त्यांना आरोग्य संपन्न राहिलेलं जीवन जगो अशी संत श्री गोदळ महाराज चरणी आणि साई चरणी, माझ्या आई चरणी मी प्रार्थना करतो. मित्रांनो, आज बाळासाहेबांचा वाढदिवस खरंच हा एक योगायोग आहे. यापूर्वी आपल्याला कधीही माहिती नव्हता. आज ज्यावेळेस संघावर मी 2 ऑक्टोबर आणि बाळासाहेबांचा वाढदिवस पाहिला आणि विचार केला की आपण या मित्राला कशा पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात, मग त्यांना टायपिंग करून कमेंट द्यावी का, शुभेच्छा द्याव्यात का, हा विचार करत होतो. पण ज्यावेळेस सगळे लोकांचे मेसेज यायला लागले त्यावेळेस मी विचार केला की नाही, आपल्याला समक्ष या संघातर्फे जाता येणार नाही, पण आपण व्हिडिओच्या माध्यमामधून त्यांच्यासमोर जाऊयात. मित्रांनो, गेल्या 4 वर्षापासून आपण या संघामध्ये काम करत असताना ह्या वाघ सरांनी आपल्यासाठी किती योगदान दिलं आहे संपूर्ण तालुक्यालाच नव्हे तर जिल्ह्यालाही माहिती आहे. प्रत्यक्ष मी जसा मुख्याध्यापक संघाचा सचिव म्हणून काम करायला लागलो त्यावेळेस बाळासाहेब वाघ हे माझ्या पुढे राहायचे, त्यांच्या पाठीमागं मी थांबायचो. आणि का तर संघामध्ये आजपर्यंत मी पडद्याच्या पाठीमागं राहून त्यांच्यासोबत काम केलं आहे. पडद्यावर कधी येण्याचं धाडस मी केलं नाही. त्यांना मी शब्द दिला होता की जे ज्या बातम्या असतील, जे GR असतील, जे ज्या माहिती द्यायची असतील, बाळासाहेब वाघसाहेब तुम्ही स्वतःहून फॉरवर्ड करा. मी गेल्या 3 वर्षात कर्जत तालुका मुख्याध्यापक संघामध्ये कुठल्याही प्रकारची कमेंट कधी दिली नाही. कारण बाळासाहेब हे कणखर नेतृत्व मला लाभलेलं होतं आपल्या सर्व मुख्याध्यापकांना. आणि खरंच मला सांगायला अभिमान वाटतो, कोण हा काकडे सर, कुठून आलेला आहे, काय ओळख आहे काकडे सरची. पण ज्यावेळेस 2001 साली आणि 2000 साली लोणी मसदपूर या गावामध्ये शाळा नव्याने उभा राहिली, आमचे अध्यक्ष सन्माननीय विनायक बाप्पू रणसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा स्थापन करण्यात आली. शाळेच्या जवळच असणारी कोरेगाव शाळा आणि त्याच्या जवळच असणारी आंबेजरगाव शाळा हे स्पर्धक त्या ठिकाणी असताना सुद्धा बाळासाहेब वाघ यांनी त्यावेळेस कुठलाही मनामध्ये निसंकोच न ठेवता माझ्यासारख्या एका अनोळखी काकडे सरला बेंच पुरवणे, साहित्य देणे, विज्ञान साहित्य देणे, स्टेशनरी देणे, वेळोवेळी मार्गदर्शन करणे हे त्या काळी केलेलं आहे. असे सन्माननीय बाळासाहेब वाघ यांच्याविषयी मला सांगावंसं वाटतं. ज्या वेळेस त्यांच्यावर खडतर अशा प्रकारचे प्रसंग आले परंतु कधी डगमगले नाहीत. धैर्याने तोंड देत राहिले. किती संकट आले तरी घाबरत नाहीत. कारण मूर्ती लहान आहे पण कीर्ती खरंच महान आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव गेल्या 20 वर्षापासून मी घेतलेला आहे. ह्या संघामध्ये काम करत असताना त्यांनी अतिशय निपक्षपातीपणे आणि निस्वार्थीपणे काम केलं आहे. प्रत्येकाला सोबत घेऊन जायचं, प्रत्येकाला सहकार्य करायचं, तन मन धनाने त्यांनी या संघासाठी काम केलं आहे आणि अविरतपणे ते काम करत आहे.
त्यांचं एक वाक्य आहे, संघामध्ये मी असेल किंवा नसेल, परंतु आपल्या कर्जत तालुक्याची जी परंपरा आहे, कर्जत तालुक्यातील जे मुख्याध्यापक एका मुठीमध्ये बांधलेले आहेत, एका दिलाने काम करतात आणि संपूर्ण जिल्ह्याला दाखवून देतात की आमचा कर्जत तालुका कुठेही मागे नाही, आणि त्या पद्धतीने त्यांनी या संघासाठी योगदान देण्याचं काम केलं आहे. आणि त्यांचं कार्य असं आहे की मूर्ती लहान कीर्ती महान आहे. ज्याने काम करण्यास सांगितलं असं त्यावेळेस बाळासाहेब वाघ तुम्ही या ठिकाणी अतिशय मोठ्या धाडसाने त्या ठिकाणी विरोध करण्याचं सुद्धा मागे पुढे पाहिलेलं नाही. असे हे बाळासाहेब वाघ असून त्यांच्या बाळासाहेब या नावामध्ये बाळा आहे, परंतु बाळासारखेच निरागस आहेत, निस्वार्थी आहेत आणि निस्वार्थीपणे प्रेम करतात असे बाळा आहेत. आणि साहेब असून कधी साहेबासारखे वागले नाहीत आणि वाघात आडनाव असून वाघासारखे कधी त्यांनी कोणाला पंजा मारले नाही. पण वेळ प्रसंग आल्यानंतर ज्यावेळेस त्यांच्यावर हल्ले झाले त्यावेळेस त्यांनी त्या वाघ नख्याच्या साहाय्याने आपला वाघपणा हा कसा असतो हे सुद्धा दाखवून दिलेलं आहे. संपूर्ण तालुक्याला एक आदर्श घ्यावा असे संकटाला तोंड देणारे म्हणजे बाळासाहेब वाघ आहेत. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटतो कर्जत तालुका मुख्याध्यापक संघामध्ये काम करत असताना की तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्या खांद्याला खांदा देऊन काम करत असताना खूप वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. कुठलेही संकट असतील आपण ते संकट झेलण्याची ताकद आमच्यामध्ये निर्माण केली, संघामध्ये निर्माण केली आहे. म्हणून बाळासाहेब वाघ यांच्याविषयी मी एकच सांगू शकतो की या संघामध्ये काम करत असताना आपले सिनियर आहेत आणि ज्यावेळेस हे सिनियर होते आम्ही तर नव्यानेच या मुख्याध्यापक संघामध्ये दाखल झालेलो होतो. कोण काकडे सर, कुठली ओळख आहे, परंतु बाळासाहेब वाघ आमचे मित्र मार्गदर्शक भांडुळकर सर आणि कळसकर सर यांनी माझ्यासारख्या एका सामान्य काकडे सरला जनमानसामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये भरारी देण्याचं कार्य केलेलं आहे. त्यांचे उपकार मी कधीही विसरणार नाही. मला ज्यावेळेस पगार नव्हता, 10 रुपये पाहायला मिळत नव्हते, त्यावेळेस बाळासाहेब वाघे माझ्यासाठी धावून येत होते. लोक मोटरसायकल कधी उसनी चालवायला देत नसायचे कुठं जायचं असेल तर, पण बाळासाहेब वाघ यांनी 2002 साली मला त्यांची स्वतःची 4 चाकी गाडी ड्रायव्हर सकट डिझेल सकट एका कार्यक्रमासाठी दिली होती. किती उपकार आहेत बाळासाहेब तुमचे. तुमच्यासारखं कर्तृत्व, तुमच्यासारखं दातृत्व आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात मला पाहायला मिळालं नाही. ही स्तुती नाही, ही वस्तुस्थिती आहे. जावे त्याच्या वंशात तेव्हाच कळे, मी स्वतः अनुभव घेतलेले बाळासाहेब आहेत. खरंच या बाळासाहेब वाघ यांच्याकडं जे काही नेतृत्व गुण आहेत, कौशल्य आहेत, ते वाखाणण्याजोगते आहेत. त्यांनी या संघासाठी मागच्या अधिवेशनामध्ये सगळ्यात अगोदर कर्जत तालुक्याची जी काही वर्गणी होती, 1 नंबरची वर्गणी आपल्या कर्जत तालुक्यामधून जमा करून संघासाठी दिलेली आहे. हे काम करत असताना त्यांनी कधी संघासाठी आपला वेळ पैसा स्वखर्चाने खर्च केला, परंतु अशी कणखर नेतृत्व असणारे बाळासाहेब वाघ आपल्याला संघासाठी मिळाले आहेत. आणि मित्र म्हणून तर त्यांची ख्यातीच आहे. सतत हसमुख राहणारं, सतत हसत ठेवणारं आणि दुसऱ्याला हसवणारं नेतृत्व म्हणजे बाळासाहेब वाघ आहेत. त्यांची वाणी, त्यांची भाषा, त्यांची बोलण्याची टोन आणि ज्यावेळेस कठीण प्रसंग असेल, संकट असतील, संघावर असतील, मित्र म्हणून असतील, त्यावेळेस हसत हसत त्या समोरच्या मित्राचा त्या ठिकाणी निराशा दूर करण्याचं काम करत आहेत. म्हणून मित्र असावा तर असा. म्हणून मित्रासाठी मी एक कडवं म्हणू शकतो. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर मनासारखा, एक तू मित्र कर मनासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. एक तू मित्र कर
आरशासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. थँक्यू व्हेरी मच. श्री बाळासाहेब वाघ यांना आपल्या संपूर्ण कर्जत तालुका मुख्याध्यापक संघातर्फे व अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे लाख लाख शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.